हॅलो, गटारी जवळ आली आहे आणि डाएट करणाऱ्यांना प्रश्न पडला असेल की कशी सेलिब्रेट करायची गटारी. तर विदाऊट ऑइल वाली मी मस्त चिकन बिर्याणीची रेसिपी घेऊन आली आहे. तर त्याच्यासाठी आपण घ्यायचे बारीक चॉप केलेले 2 कांदे. मग एका बटाट्याचे मी 2 पीस केले. छोटे बटाटे होते. घरात आपले छोटी छोटी मुलं असतात, त्यांना हे बटाटे खूप आवडतात आणि मुलंच काय, सगळ्यांनाच बटाटे आवडतात. मग हे मसाले घेतले. त्याच्यामध्ये मी घेतले चिली फ्लेक्स, धणे जिरे पावडर, मीठ घेतलंय, हळद, मालवणी मसाला आणि एखादा स्पेशल चिकन मसाला असेल, एनी स्पेशल मसाला तो तुम्ही घ्यायचा आहे. आणि मग हे शाही बिर्याणी मसाला घेतलाय मी. मग मस्त वाटीभर घट्ट दही, वासाचा मस्त बासमती तांदूळ, बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि धुवून स्वच्छ केलेला पुदिना आणि पातळ कापलेले टोमॅटोचे काप. आणि हो, हेल्थ साठी घी खूप इम्पॉर्टंट असतं, त्याच्यामुळे हे मस्त साजूक तूप सुद्धा घेतलं. आता तुम्ही बघालच ते मी किती टाकलंय. बरं, चिकन स्वच्छ धुवून मी घेतले आणि ते आहे अर्धा किलो. मग हा वासाचा तांदूळ छान धुवून घ्यायचा. अर्धा तास आधी आपण हा पाण्यात टाकून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर मग आपण चिकन मॅरिनेशनची सुरुवात करूया. तर मग चिकन घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकली आलं लसूण पेस्ट आणि मग हे सर्व जगभरातले मसाले आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मग बारीक चॉप केलेला कांदा, जे पण आपण प्रकार मस्त बारीक चॉप करून घेतलेत ते टाकायचे. आणि मग हे असं छान घट्ट दही टाकलंय. मग पुदिना टाकलं, कोथिंबीर टाकली. बघा, याच्यात मी कुठेही तेल टाकत नाहीये. आणि मस्त पैकी ह्या चिकनला त्या सर्व इन्ग्रेडियंट्सनी मालिश करून घ्यायची आणि हे चिकन मॅरिनेट करून अर्धा ते 1 तास साईडला ठेवून द्यायचं. बाकी घरातली इतर कामं करून झाल्यानंतर परत यायचं 1 तासाने किचन मध्ये. छान हा जाड बुडाचा असा मी हा कुकर घेतलाय. कुकर आहे माझ्याकडे. ते मॅरिनेट केलेलं चिकन मी त्याच्यात टाकलंय आणि हे बटाटे असे मस्त अरेंज करून घेतलेत. आणि खाली गॅस ऑन करायचे, अगदी मंद आचेवरती हे चिकन होऊ दे. त्याच्यानंतर एका भांड्यात मस्त गरम पाणी करून घेतलंय आणि मग हा आपण धुवून ठेवलेला जो तांदूळ आहे तो आपण त्याच्यात टाकायचा आहे. तर एक 10-15 मिनिटांनी मी बघितलं तर चिकन थोडंसं आता त्याला पाणी सुटलंय आणि आपला तांदूळ पण जो आहे तो 60 ते 70% हा शिजलेला आहे. मग हा तांदूळ आता आपण शिफ्ट करायचा आहे त्या चिकन मध्ये. तर हे चिकनचं जे सूप निघालंय बघा, आपण एक्स्ट्रा पाणी त्यात टाकलं नाहीये. तर त्या सूप मध्ये जो हा अर्धवट शिजलेला जो तांदूळ आहे तो हे चिकनचं पाणी सूप यूज करून तो अजून कुक होणार आहे. तर हा पहिला लेअर मी लावून घेतलाय भाताचा, शिजलेला तांदूळ. आणि मग त्याच्यावरती हा मस्त शाही बिर्याणी मसाला आपण स्प्रिंकल करून घ्यायचा आहे. आणि मग उरलेले जो पुदिना होता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती पण आपण ह्याच्यावरती पसरवून घ्यायची. आणि मग सेम प्रोसेस आपण अजून एक लेअर लावायचा आहे आणि ही सेम प्रोसेस आपण परत रिपीट करायची आहे. तांदूळ टाकला, मग शाही गरम मसाला टाकला आणि मग पुदिना आणि कोथिंबीर टाकली. आणि मग आता एक हेल्दी ट्विस्ट या बिर्याणीमध्ये असा असणार आहे की 1 चमचा साजूक तूप. आता नाही म्हटलं तर ही जवळजवळ अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो राईसची अशी 1 किलो बिर्याणी आहे. तर 1 टेबल स्पून मी साजूक तूप त्याच्यात टाकलं. तर ह्याने काही तुमच्या हेल्थला काहीच फरक पडणार नाही, पण इनफॅक्ट त्याचा फायदाच होईल. आणि मग नंतर मी मंद आच ठेवली आणि एक शिट्टी छान काढून घेतली. मग अर्ध्या तासाने मस्त झाकण उघडलं आणि बघा, प्रत्येक दाणा आणि दाणा कसा वेगळा झाला होता. आणि ही बिर्याणी जेव्हा मी टेस्ट केल्याने ही ऍब्सोल्युटली जशी आपण घरी तेलाने आंघोळ घातलेली जी बिर्याणी असते ना, ती चव असते ना, तशीच असते. अगदी घमघमाट जसा बिर्याणीचा पसरतो ना घरात, तसाच पसरला होता. एकदम गिल्ट फ्री राहून ही बिर्याणी तुम्ही खाऊ शकता. बट येस, ही हेल्थ साठी आहे, तर थोडी पोर्शन कंट्रोल मध्ये खाणं पण फार गरजेचं असतं. तर अशा प्रकारे जे डाएट वरती आहेत ती ही मस्त डाएट बिर्याणी खाऊन त्यांची गटारी सेलिब्रेट करा. बाय.